विवेकाचा कडाका घेतलाय, वैराग्याच्या जटा धारण केल्यात आणि दारा पडून सांगते माझं भाग्य आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने बये दार उघडून दार उघडायला लावलं. त्या बाबासाहेबांच्या समोर नाथांचे बये दार उघड हे रूपकात्मक भारूड मी सादर करतोय. हे नाथांचं सामाजिक वृत्तीदर्शक भारूड आहे. हातामध्ये विवेकाचा कडाका घेतलाय, वैराग्याच्या जटा धारण केल्यात. विवेकाविण वैराग्य आंधळे, वैराग्याविण विवेक पांगुळे. हे एकमेका अवेगळे झाल्या विनकळे परमार्थ. विवेकाची दृष्टी आणि वैराग्याची कृती. नाथांनी हे भारूड का लिहावं? नाथांच्या काळची जर सामाजिक स्थिती पाहिली तर ब्राह्मण वर्गाने कर्मठपणा वाढवलाय. क्षत्रियानं युद्धावरून पळून यायचंय, वैश्यानं शेताची शेत ओस पाडली आहेत, आई बापाचं पोरं ऐकत नाहीत. नाथाने एक सुंदर भारूड लिहिले, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. घरोघर भ्रतार सोडोनी घरोघर फिरणारी, ऐसा शकुन माझा दादा निर्धारी. शकुन सांगावया रे यमाई माझे नाव, 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 यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, सांगावया रे यमाई माझे नाव, सांगावया रे यमाई माझे नाव. कैकाय कैकाय दादा दिल माझा देश, शकून सांगावया रे कलियुगास. ब्रह्मा विष्णू महेश्वर पुसकी शकून आमास, ऐसे निधान आम्ही सांगितले त्यास. अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार आणि सगळा समाज पोखरलेला आहे, दांभिकतेने भरभटलेला आहे, जातीभेदामध्ये गुंतलेला आहे, अज्ञानामध्ये पिचलेला आहे आणि आपली आत्मनिर्भरता हरवलेला आहे. नाथांनी कडाका घेतला आणि जगदंबेला आवाहन केले, ओम नमो भगवती, ओम नमो भगवती मूळ मायेत्व आदिशक्ती, अनादि सिद्ध मूळ परमूर्ती. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. आणि माऊली त्यावर भाष्य करतात, अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी, स्वसुखे विश्व कोंदे, धर्मोची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे, सात्विकाची मचाई रे
कच्छाई बाई दारुगड, कच्छाई बाई दारुगड, वराई बाई दारुगड, नरसाई बाई दारुगड, परसाई बाई दारुगड, वामनाई बाई दारुगड, रामाई बाई दारुगड, कृष्णाई बाई दारुगड, बौद्धाई बाई दारुगड, कलंकाई बाई दारुगड, आलक्षपूर भवानी दारुगड, तेलंगण लक्ष्मी दारुगड, पाताळ लक्ष्मी दारुगड. आणि लक्षावधी वारकरी जिचं दार उघडण्यासाठी मैलोन मैल वाटचाल करतात ते. टाळी वाजवावी कुणी उभारावी, टाळी वाजवावी कुणी उभारावी, टाळी वाजवावी कुणी उभारावी, टाळी वाजवावी कुणी उभारावी. वाजती सारावी पंढरीची पंढरीची, वाजती सारावी पंढरीची पंढरीची, टाळी वाजवावी कुणी उभारावी, टाळी वाजवावी कुणी उभारावी, टाळी वाजवावी कुणी उभारावी, टाळी वाजवावी कुणी उभारावी. पंढरपूर निवासिनी मला दाता नको ग बाई, 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 हे दाता नको ग बाई, मला दाता नको ग बाई, दाता नको ग बाई, मला दाता नको ग बाई, मला दाता लुगडं तुटकी चोळी शिवायला द्वारा नाही. लुगडं फाटलेलं आहे, चोळी तुटकी आहे, नवविधा भक्तींची चोळी पण नाही आणि शिवायला दोरा नाही. दोरा म्हणजे काय? खेडेगावातली बाई अंगावर पांघरण्यासाठी गोधडी तयार करते. कशी करते? तुकडे 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 जमवते, त्याचे एक सुंदर अस्तर करते आणि नंतर मध्ये सगळे चिंध्या घालते आणि सुंदर गोधडी करते. परवा मी दुबईला गेलो, तर दुबईच्या हॉटेलमध्ये मी गोधडी पाहिली. मी त्यांना सहज विचारलो, भारतीय किमतीप्रमाणे याची किंमत काय आहे? बाबासाहेब ते म्हणले 2 लाख रुपये. म्हणलं माझी आई गोधडी शिवायची, ती गोधडी तिथं गेली होती. पाटील साहेब होते. सगळे तुकडे 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 तयार केले. संध्याकाळची वेळ झाली, कुणीतरी म्हणलं बाई देवळात कीर्तन आहे, चल. तर म्हणली माझी गोधडी बाजूला सारती. म्हणून सगळे तुकडे तुकडे असे वर करायला गेली, सगळे तुकडे खाली पडले. का? दिवसभर डोळ्यात तेल घालून बाईनं अस्तर तयार केलं, पण दोऱ्यानं सांधायचं विसरली. तसं जीवनातले सगळे प्रसंग हे तुकड्या तुकडे सारखे असतात. ते विवेकाच्या, अध्यात्माच्या आणि भक्तीच्या दोऱ्याने सांधल्याशिवाय जीवनाचं अस्तर तयार होत नसतं. पहिलीमध्ये 5 वर्ष, दुसरीमध्ये 5 वर्ष, तिसरीमध्ये. महाराज गैरसमज नको. का? संत सज्जनांनी काय सांगितलं? काय सांगितलंय? अरे जर पाया पक्का असेल तर इमारत उंच उभी राहते, पाया ढासळला. पहिलीमध्ये 5 वर्ष, दुसरीमध्ये 5 वर्ष, तिसरीमध्ये. महाराज काय? आम्ही जेव्हा पहिलीतून दुसरीत गेलो ना, हा, तेव्हा एक गंमतच झाली. काय? काय? आमच्या पहिलीच्या बाई हो ढसा रडल्या. अरे 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 अरे, का बरं? लला लागलो होता. हो त्या म्हणाल्या, हो एवढी हुशार विद्यार्थिनी हो वरच्या वर्गात जातेच कशी? पहिलीमध्ये 5 वर्ष, दुसरीमध्ये 5 वर्ष, तिसरीमध्ये 5 वर्ष, असं करत करत अमेरिका गाठली. कुणाला जायचं असेल तर नंतर भेटा. मला सांगतो, अमेरिकेत गेल्यानंतर अरे काय आपली विशाल संस्कृती आहे. ही सूर्यासारखी तेजस्वी आहे, ही चंद्रासारखी शीतल आहे, ही गंगेसारखी पवित्र आहे, ही सागरासारखी अथांग आहे, आकाशासारखी उत्तुंग आहे. मित्रांनो, एक आपट्याचं पान द्यावं, वैरभाव विसरावा आणि कडकडून मिठी मारावी.
कुठल्या संस्कृतीमध्ये आहे? 1 रुपयाची हळद आणि 1 रुपयाचं कुंकू, 2 रुपयामध्ये गावातल्या सगळ्या बायका एकत्र येण्याचं सामर्थ्य केवळ आमच्या संस्कृतीत आहे. तिकडे हळदी कुंकाला गेली होती की नाही? गेले होते की. मग तिथं नाव बिव काही घेऊन दाखवलं का नाही? या मला नाव घेऊन दाखव म्हणजे मला तो भारूड सादर करता येईल. त्याचं काय हा हा नाव घेताना लाजायचं. मला वाटलंच तुमचा काहीतरी अंडरस्टँड मिस होईल. अरे 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 हे कुठलं इंग्रजी काढलं? हे आमचे काटे चोचिंग क्लासेस आहेत. अरे तिकडे अमेरिकेत पण शाखा आहे. मला सांग तू हा? छानपैकी कवितेमध्ये नाव घेऊ. अरे अखिल भारतीय संमेलनाचे स्वागताध्यक्ष बसलेत, मोठे मोठे साहित्यिक बसले, समोर जोशी सर बसले, ती सगळी विवाद मोठे साहित्यिक आहेत. असं कवितेत नाव घे की तुला पुढच्या वर्षी प्रथित यश कवींच्या मध्ये कविता वाचायला मिळेल. महाराज उद्धव कांदळे माग बसलेत. कवितेत नाव घेऊ? हो महाराज तुम्ही अध्यक्ष, मी कवयित्री. नको, नको. फक्त 200 कविता ऐकवते. थांब थांब नको नको थांब थांब चांगलं नाव घे, छानपैकी सुंदर नाव घे म्हणजे मला भारूड सादर करता येईल. बर हो हो नाजूक घेते कविता. नाजूक घे नाजूक घे. गुलाबाचं फूल. वा 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 काय नाजूक नाव आहे. गुलाबाचं फूल बाका बाका उमललं. अरे 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 गुलाबाचं फूल कधी भका भका उमलत का? त्या आमच्या अमेरिकेतला गुलाब आहे ना, हा, हा, हा. असाच भाका भाका उमलत. कारण संस्कृती नाही महाराज. आणि भारतातला गुलाब हळूहळू फुलतो. कारण संस्कृती मंडळी महाराज. टाळ्या वाजवा. गुलाबाला सुद्धा समजलं कसं उमलावं आणि कुठं उमलावं. अरे विनोबांनी फार सुंदर लिहिले. या हिंदुस्थानामध्ये माणूस म्हणून जन्माला यावं भाग्याचं लक्षण आहे. या हिंदुस्थानामध्ये जनावर म्हणून जन्माला यावं भाग्याचं लक्षण आहे. या हिंदुस्थानामध्ये पान फुल वनस्पती म्हणून जन्माला यावं भाग्याचं लक्षण आहे. याच हिंदुस्थानामध्ये दगड म्हणून सुद्धा जन्माला यावं, कारण हिंदुस्थानच्या दगडाला देव व्हायचं भाग्य आहे. गुलाबाचं फूल. गुलाबाचं फूल हा हा भका भका उमललं. हा हा आणि मी श्रीशराव हो तिकडे वडारवाडीला फिरायला गेलो. हो. तिथे त्यांना डुकराने ढकललं. काय ना. अरे एवढा मोठा पंढरपूरचा वाळवंट उभा राहिलाय, 16 उभा राहिलाय, वारकरी नाचतायत. नाव कसं सुंदर असं उखाण्यात घे म्हणजे भारूड सादर करता येईल. उखाण्यात घेऊ का? हो हो उखाण्यात घे. आली वारी आषाढी एकादशी. आली वारी आषाढी एकादशी. संतांचं ध्यान लागलं पंढरीशी. संतांचं ध्यान लागलं पंढरीशी. पंढरीचा देव विठ्ठल. पंढरीचा देव विठ्ठल. त्याची अर्धांगी रुक्मिणी. त्याची अर्धांगी रुक्मिणी. चंद्रभागेला आलं पाणी. चंद्रभागेला आलं पाणी. चंद्रभागेत सोडल्या रंगीत नावा. चंद्रभागेत सोडल्या रंगीत नावा. उठा उठा शिरीषराव. हो. मला डॉक्टर देखणेंचा 2100वा प्रयोग दावा. वा ही एक विडीबाई आहे. आणि मित्रांनो आणखीन एकदा टाळा. याचं कारण असं आहे, हे भारूड सादर करणारा कलावंत अंध आहे. तो जजमेंटने तुमच्याशी बोलतोय, त्याला रंगमंचाचं भान नाहीये आणि तुमचे आवाज त्याच्या कानात पडून तो तुमच्याशी संवाद करतो. ही एक विडीबाई आहे. हिला अहंकार रूपी सासरा आहे, हिला विकल्प रूपी सासू आहे, हिला आशा ममता माया तृष्णा 4 नंदा आहेत. कामाजी नावाचा नंदावा आहे, तृष्णा नावाची ननंद आहे. दोघांपासून झालेलं कार्ट आहे, त्याचं नाव आहे द्वेष. ही अविवेकाच्या नवऱ्याबरोबर संसार करते आणि या सगळ्या संसाराला ती व्यापली आहे, त्रासली आहे आणि आदिशक्तीला नवस बोलते. सत्वर पाव ग मला सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. गावाला गेला सद्गुरूंच्या रूपानं अहंकार, तो कायमचा जाऊ दे. सासू माझी जाच करते, लवकर न्याय गतीला. नंदेचं कार्ट किरकिर करते, खरूज येऊ दे त्याला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. नवरा मारून आहुती देईन, मोकळीच कर ग मला. अविवेकाचा नवरा आहे म्हणून अहंकाराचा सासरा आहे. अविवेकाचा नवरा आहे म्हणून विवेकाची म्हणून विकल्पाची सासू आहे. अविवेकालाच बाजारात मांडते. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. एकटीच राहू दे मला. तुला
जगदंबा प्रसन्न झाली, भक्ती कवाडे उघडली, शंख चक्रांकित शोभली, एका जनार्दनी माऊली, करी कृपेची सावली. दारू गडबड